राज्यातल्या खाजगी अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्यासह जिल्हा परिषदेच्या शाळा, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या शाळा अर्थात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या अनुषंगाने आज आपण एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत. या पत्रामध्ये विविध प्रकारच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत. या सूचना संस्थाचालकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाची माहिती देणारे आहेत. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण संस्थाचालक, मुख्याध्यापक यांच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना या 1 मे 2026ला प्रसिद्ध झालेल्या आहे. त्यातल्या काही महत्त्वाच्या सूचना आज आपण जाणून घेणार आहोत. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही दिनांक 27/5/2025 ते दिनांक 5/6/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते. या चाचणीस उपस्थित उमेदवारांकडून शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक असणारी उमेदवारांची स्वप्रमाणपत्रे पूर्ण करण्यासाठी दिनांक 15/12/2025 ते दिनांक 15/1/2026 एवढा कालावधी देण्यात आला होता. त्यामध्ये 1,70,108 उमेदवारांनी त्यांची स्वप्रमाणपत्रे पूर्ण केलेली आहेत. पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारशीसाठी संबंधित व्यवस्थापनाकडून पोर्टलवर आरक्षणनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांसाठी माध्यमनिहाय जाहिराती देणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर दिनांक 1 मे 2026 ते दिनांक 31 मे 2026 या कालावधीत जाहिरात नोंद करण्यासाठी सुविधा देण्यात येत आहे. क्रमांक 2ची जी महत्त्वाची सूचना आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. 1 मे 2026 ते दिनांक 31 मे 2026 या कालावधीत जाहिरात नोंद करण्याची सुविधा ही देण्यात येत आहे. त्यानंतरचा तिसरा जो मुद्दा आहे तो संबंधित व्यवस्थापनांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या युजर ID आणि पासवर्डच्या अनुषंगाने आहे. त्या संदर्भात व्यवस्थित विवेचन आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता. थोडक्यामध्ये आपण हे पत्र या ठिकाणी जाणून घेतो आहे. चौथा मुद्दा आहे व्यवस्थापनास जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाची बिंदू नामावलीची तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त मावक व माननीय विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीनंतर SEBCचे आरक्षण, पेसा क्षेत्रातील आरक्षण यामध्ये बदल झाल्यामुळे प्रत्येक व्यवस्थापनाने बिंदू नामावली अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठीच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय दिनांक 7/2/2019 सोबतच्या परिशिष्ट मध्ये सक्षम प्राधिकारी नमूद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बिंदू नामावली भरणारे प्राधिकारी, तपासणारे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार संबंधितांना लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
बिंदू नामावली व विषयनिहाय रिक्त पदांची नोंद करणे व मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी कोण आहेत ते आपण या ठिकाणी व्यवस्थापन निहाय जाणून घेऊया. सुरुवातीला व्यवस्थापन आहे जिल्हा परिषद, त्यानंतर आहे महानगरपालिका, तिसरा मुद्दा आहे नगरपालिका, नगर परिषदा, कटक मंडळे, चौथा मुद्दा आहे तो खाजगी शाळांच्या संदर्भात प्राथमिक, पाचवा आहे खाजगी माध्यमिक शाळा आणि सहावा आहे खाजगी उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय. चौथा, पाचवा आणि सहाव्या मुद्द्याच्या अनुषंगाने अध्यक्ष, सचिव, संबंधित संस्था हे त्या ठिकाणी बिंदू नामावली व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती भरणारे घटक असणार आहे. तपासणारे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी आपण या ठिकाणी पाहू शकता. माननीय शिक्षणाधिकारी, प्राथमिक आणि माध्यमिक हेही या ठिकाणी महत्त्वाचे आहे. असे 6 महत्त्वाचे भाग दिसत आहेत. त्यानंतरचा 8वा मुद्दा, व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमांच्या शाळा असल्यास बिंदू नामावलीची माहिती माध्यमनिहाय नोंद करावी. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2025 प्रकरण 935 TNT 1 दिनांक 1/1/2026 अनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर रिक्त होणारी संभाव्य पदे विचारात घेऊन पदभरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. रिक्त पदांची मागणी करताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय या ठिकाणी क्रमांक दिसतो आहे, दिनांक आहे 21/6/2023 मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या 80% मर्यादेत मागणी नोंद करावी. अत्यंत महत्त्वाचा 10वा मुद्दा आहे. रिक्त पदांपैकी एखाद्या किंवा काही पदांबाबत माननीय न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणे शक्य नसल्यास सदर पदे वगळून बिंदू नामावलीतील आरक्षण व विषयाची मागणी नोंदवावी. इयत्ता 1ली ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, इयत्ता 11वी ते इयत्ता 12वी या गटातील रिक्त पदांसाठी व्यवस्थापनास जाहिरात देता येईल. अध्यापनाच्या विषयाची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक 7/2/2019, 25/2/2019, 12/6/2019 व 13/10/2023 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी. शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील तरतुदीनुसार आवश्यक सुविधा देण्यात आली आहे. इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी या गटातील भाषा, गणित विज्ञान, गणित विज्ञान व सामाजिक शास्त्रे याप्रमाणे अध्यापनाच्या विषयासाठी मागणी करता येईल. अध्यापनाच्या विषयासाठी मागणी करताना या ठिकाणी काही महत्त्वाचे बिंदू दिसत आहे, ते आपण यथावकाश व्यवस्थितपणे पाहू शकता. त्यानंतरचा 16वा मुद्दा पाहूया. इयत्ता 9वी ते इयत्ता 10वी या गटातील भाषा विषय, गणित विज्ञान, गणित विज्ञान, सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, शारीरिक शिक्षण, संरक्षणशास्त्र याप्रमाणे विषयासाठी मागणी करता येईल. त्या संदर्भातील काही महत्त्वाचे उपमुद्दे आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता. 17वा मुद्दा आहे इयत्ता 11वी-12वीच्या संदर्भातला. 11वी-12वी या गटातील विषयासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेमध्ये मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या पदांसाठी मागणी नोंद करता येईल. शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील तरतुदीनुसार अर्धवेळ व 2 विषयातील कार्यभारामुळे पूर्णवेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसारच अशा मंजूर आणि रिक्त असणाऱ्या पदांची नोंद करावी. 19वा मुद्दा आहे जाहिरातीसाठी बिंदू नामावलीची माहिती भरल्यानंतर ती तपासून मान्य केल्यानंतरच विषयाचा गट व विषयाची माहिती नोंद करता येते व त्यानंतरच विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतरच जाहिरात तयार करता येईल. जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदू नामावली व विषय या दोन्ही प्रकाराची माहिती संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडून मान्य करून घेणे आवश्यक आहे. जाहिरात जनरेट करण्याची सुविधा ही माहिती भरणाऱ्या प्राधिकारी यांच्या लॉगिनवर उपलब्ध आहे. पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मधील तरतुदीनुसार सदर जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करावी. जाहिरात तयार करण्यासाठी टेट 2022 पोर्टलवर
प्रसिद्ध केलेल्या युजर मॅन्युअल फ्लोर चार्टनुसार कार्यवाही करावी. शिक्षक पदभरती संबंधित कामकाजांबाबत शैक्षणिक संस्थांना शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून विहित मुदतीत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास ही बाब आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना या ठिकाणी दिसत असलेल्या ईमेलवर कळवावी. व्यवस्थापनास अन्य काही अडचणी आल्यास या ठिकाणी जो आपल्याला ईमेल दिसत आहे त्या ईमेलवर संपर्क साधता येईल. राज्यामध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने एक अत्यंत महत्त्वाचं असं पाऊल टाकलेलं आहे. त्याचं आपल्याला सहर्ष स्वागत करावं लागेल. लवकरात लवकर राज्यामध्ये शिक्षक भरती होईल अशी अपेक्षा आपण या पत्राच्या निमित्तानं करूया. महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.